जय हिंद मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे प्रत्येक परीक्षेत विचारले जातात। आता या प्रश्नाला जर तुम्ही बेसिक पद्धतीने सोडवायची सुरुवात केली तर तुम्हाला खूप वेळ लागेल, पण आज आपण एक ट्रिक बघणार आहोत। ट्रिक कशी, तर काय करायचं मित्रांनो, बघा इथं 4/5 दिलाय, तर काय करायचं, मांडणी आता मी सांगतो तशी करायची। आधी काय करायचं, 4 लिहायचं, त्यानंतर इथं 5 लिहायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं चिन्ह किती, 4 आहेत, तर त्यानुसार चिन्ह ठेवून घ्यायचे। बघा सर्वात पहिलं चिन्ह वजा, नंतर अधिकचं, नंतर वजेचं चिन्ह आहे, नंतर अधिकचं चिन्ह आहे। आता यानुसार क्रिया करायची। आता इथं वजा चिन्ह आहे, तर या दोघांची वजाबाकी, 5 मधून 4 गेले, उरला 1। आता इथं अधिक आहे, 5 आणि 1 ची बेरीज करायची, 6। इथं वजा आहे, 6 मधून 1 गेला, 5 उरला। आता इथं अधिक आहे, 5 आणि 6 ची बेरीज करायची, 5 आणि 6 किती, 11 झाले, ठीक आहे। आता काय करायचं मित्रांनो, बघा लास्टला फक्त ही शेवटची संख्या वरती लिहायची आणि नंतर छेद 5, म्हणजे आधी 11 नंतर 5, हे झालं आपलं याचं उत्तर। अशा प्रकारच्या प्रश्नांना याच प्रकारे मांडणी करायची आणि याच प्रकारे उत्तर हे सोडवायचं।